सॅम्पल कलेक्ट करण्याच्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या प्रोसेसेस आपल्याला SYVSC थेरी ऑफ सॅम्पलिंग मध्ये शिकायच्या. आता त्या प्रोसेस शिकत असताना मुख्यत्वे करून ज्या बेसिक टर्मिनॉलॉजीज लागतात त्या बेसिक टर्मिनॉलॉजीज किंवा बेसिक डेफिनेशन्स आपण पहिल्यांदा बघूया. ओके, सो पहिला जो आहे तो पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजे काय आहे? A word population is used to denote the aggregate under study or collection of number of identifiable units under study for which sample has to be drawn. For example, जर आपल्याला आपल्या कॉलेजमधून जर 10 स्टुडंट्स सिलेक्ट करायचे असतील, आपल्या कॉलेजमधून एखाद्या कॉम्पिटिशनसाठी 10 स्टुडंट्स रॅन्डमली सिलेक्ट करायचे असतील, तर आपल्या कॉलेजमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत, आपल्या कॉलेजमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत ते म्हणजे सगळे आपले काय झाले? पॉप्युलेशन झाले. ओके, आणि त्यामधून जे आपण 10 स्टुडंट्स रॅन्डमली कोणतेही सिलेक्ट करणार आहोत ते सिलेक्ट केलेले जे ऑब्झर्वेशन असतील किंवा स्टुडंट्स असतील त्याला आपण काय म्हणायचं आहे? सॅम्पल म्हणायचं. सेकंड, in blood sample test we have to collect sample from a blood of a person, of a particular person, and we have to test the CBC. Then the whole blood in the body of a particular person is a population, and the collected sample which will be 1 ml, 2 ml, 5 ml. Okay, this is the sample. Okay, so याच्यामध्ये सुद्धा एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे, द कलेक्शन ऑफ हाऊस होल्ड इन एरिया. आता मी जसं स्टुडंट्स इन कॉलेज सांगितलं तसंच हाऊस होल्ड इन एरिया, वेअर हाऊस होल्ड्स आर डिस्टिंग्विशेबल बाय देअर ऍड्रेस, नेम अँड हेड अँड हाऊस होल्ड्स एटसेट्रा. And again here is collection of students in college म्हणण्याऐवजी collection of students in शिवाजी युनिव्हर्सिटी असं पण सांगितलेलं आहे. ओके, तर आता जे सगळे जे स्टुडंट्स आहेत शिवाजी युनिव्हर्सिटी मधले त्यामधले काय झाले? हे काय, याला काय म्हणायचं? पॉप्युलेशन. ओके, यामध्ये कलेक्शन ऑफ हाऊस होल्ड्स इन एरिया म्हणजे फॉर एक्झाम्पल वैभववाडी तहसील मधले जे हाऊस होल्ड्स जे असतील त्याला आपण काय म्हणू? पॉप्युलेशन. आणि जर आपला स्टडी वैभववाडी तहसीलशी मर्यादित असेल तरच त्याला आपण पॉप्युलेशन म्हणू. जर आपला स्टडी इंडियाशी मर्यादित आहे, ओके, तर इंडियामधील सगळी लोक जे असतील किंवा हाऊस होल्ड जे असतील, कुटुंब असतील, त्याला आपण काय म्हणणार आहोत? पॉप्युलेशन. आणि सॅम्पल कसं असणार आहे? मग तुम्ही जे सॅम्पल रॅन्डमली सिलेक्ट करणार, मग ते वैभववाडीमध्ये असेल, कोल्हापूरमध्ये असतील किंवा दिल्लीमध्ये असतील. ओके, हे जे पार्ट जो आहे पॉप्युलेशन मधला, तो पॉप्युलेशन मधला पार्ट जो आहे, सब पार्ट, त्याला आपण काय म्हणायचं आहे? सॅम्पल. तर आता पॉप्युलेशन युनिट जे आहेत ते पॉप्युलेशन युनिट कसे डिनोट करायचे? फर्स्ट पॉप्युलेशन युनिट, सेकंड पॉप्युलेशन युनिट, सो ऑन, कॅपिटल N पॉप्युलेशन युनिट. आणि सॅम्पल मधले पॉप्युलेशन युनिट कसे डिनोट करायचे? फर्स्ट, सेकंड आणि स्मॉल n. लक्षात आलं का? ओके, so next, batches of some industrial product of same specification, each unit can't be distinguishable individually. The number of mosquitoes in particular area, number of mosquitoes is also population. Okay, where sample size is not known or not belongs to definition or definite or finite population. Okay, म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल फायनाईट पॉप्युलेशन आणि इनफायनाईट पॉप्युलेशन असे दोन पार्ट पडतात. आता फायनाईट पॉप्युलेशन म्हणजे काय? नंबर ऑफ स्टुडंट्स इन शिवाजी युनिव्हर्सिटी. नंबर ऑफ स्टुडंट्स इन शिवाजी युनिव्हर्सिटी हे काय असणार आहेत? हे रजिस्टर्ड असणार आहेत आणि ते रजिस्टर्ड स्टुडंट्स हे फिक्स असणार आहेत. फॉर एक्झाम्पल 5,000 असतील, 10,000 असतील. ओके, किंवा नंबर ऑफ स्टुडंट्स इन आनंदीबाई रावराणे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज, यामध्ये सुद्धा कसे असणार आहेत? ते एक 800 असतील, 900, 1000, 2000 हे फिक्स असणार आहे. ओके,
सो हे फिक्स असणार आहेत आणि हे मोजता येतात, म्हणून याला काय म्हणायचं, फायनाईट पॉप्युलेशन. आता इनफायनाईट पॉप्युलेशन म्हणजे काय, तर इनफायनाईट पॉप्युलेशन म्हणजे बॅक्टेरियाज इन अ सिंगल स्ट्रीप, म्हणजे एखाद्या स्ट्रीपवर आपण बॅक्टेरिया कलेक्ट केलेले असतील किंवा ते नंबर ऑफ बॅक्टेरियाज आपल्याला जर मोजायचे असतील तर ते शक्य आहे का, नाही सर. असे जे एक्झाम्पल्स आहेत ती एक्झाम्पल आपल्याला शोधायचे. मग एक्झाम्पल शोधत असताना आपण घरामध्ये दिवसभर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भरपूर असे पॉप्युलेशन सॅम्पल अशी एक्झाम्पल वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळतील. आता तुमच्यासाठी एक असाइनमेंट अशी आहे की आज लेक्चर झाल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, कमीत कमी 10 असे एक्झाम्पल शोधायचे आहेत की त्याचं पॉप्युलेशन म्हणजे काय आणि सॅम्पल म्हणजे काय हे सांगायचं आहे मला. तर आता मी काय सांगितलं, बॅक्टेरिया ऑन अ सिंगल स्ट्रीप किंवा पॉप्युलेशनचं एक्झाम्पल दिलात तरी सुद्धा चालेल, त्याच्यावरून सब पार्ट म्हणजे सॅम्पल आपल्याला सांगता येईल. ओके, नंबर ऑफ बॅक्टेरिया इन सिंगल स्ट्रीप. सेकंड काय असेल की ब्लड टेस्ट ऑफ अ ह्युमन बॉडी. थर्ड असेल कुक्ड राईस. फोर्थ काहीतरी नंबर ऑफ ट्रीज इन अ फॉरेस्ट. ओके, अशी एक्झाम्पल्स कमीत कमी 10 प्रत्येकानं वहीवर लिहून काढायची. ओके, म्हणजेच काय, तर आपल्याला जे काही सॅम्पलिंग शिकायचं आहे ते सॅम्पलिंग चालता बोलता शिकायचं आहे आणि प्रत्येक गोष्टीला आपलं मॅथमॅटिक्स जे आहे ते मॅथमॅटिक्स काय करायचंय, अप्लाय करायचं. ओके, सो तरच आपल्याला त्याचा उपयोग होईल. ओके, सो ऍप्लिकेबिलिटी जी आहे ती ऍप्लिकेबिलिटी आपल्याला वाढवली पाहिजे. ज्यावेळी फिजिकल क्लासेस चालू होतील म्हणजे ऑफलाईन क्लासेस ज्यावेळी चालू होतील त्यावेळी सुद्धा आपण काय करू, सॅम्पलिंगचं एक प्रॅक्टिकल जे आहे. ओके, प्रॅक्टिकल म्हणजे काय, फील्ड सर्वे जो आहे तो फील्ड सर्वे आपण प्रोजेक्टद्वारे एका करू. ओके, जेणेकरून तो प्रोजेक्ट आपल्याला आविष्कारला किंवा कुशाल तरी सादर करता येईल. ओके, सो हे जे आहे ते होल अबाउट यामध्ये सुद्धा एक्झाम्पल दिलेले आहेत, ती सुद्धा तुम्ही बघू शकता. सो दिस इज पॉप्युलेशन. देन सॅम्पल म्हणजे पार्ट ऑफ पॉप्युलेशन. Sample is a part of population that represents all the salient features of population. ओके, म्हणजेच काय, पॉप्युलेशन मध्ये जेवढे काही युनिट्स आहेत, ऑब्झर्वेशन आहेत, त्या ऑब्झर्वेशन मधीलच एक सबसेट, आणि तो सबसेट म्हणजेच काय असणार आहे, आपला सॅम्पल असणार. ओके, सो त्याचे जे एक्झाम्पल आहेत ती इथं तुम्ही दिलेले आहेत, ती तुम्ही वाचू शकता. मी याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर काय आहे, सॅम्पल स्पेस. आता सॅम्पल स्पेस म्हणजे काय, तर सपोज आपल्याकडे 4 पॉप्युलेशन युनिट मध्ये 4 ऑब्झर्वेशन आहे आणि सॅम्पल युनिट मध्ये किती ऑब्झर्वेशन आहेत, 2 ऑब्झर्वेशन आहेत. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची किती सॅम्पल, दोन साईजची किती सॅम्पल तयार होतील 4 मधून, तर ती कोणकोणती असणार आहेत. फॉर एक्झाम्पल पॉप्युलेशन मध्ये 1, 2, 3, 4 ही 4 पॉप्युलेशन मधले युनिट आहेत आणि सॅम्पल आपल्याला कलेक्ट कसं करायचं आहे, 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 4, 2, 1, 2, 2, 2, 3 असे वेगवेगळ्या प्रकारे आपण सॅम्पल्स तयार करू शकतो. म्हणजे सॅम्पल किती वेगवेगळ्या प्रकारे आपण डिफाईन करू शकतो आणि त्या वेगवेगळ्या प्रकारे डिफाईन केलेली जी सॅम्पल्स आहेत, ऑल पॉसिबल सॅम्पल्स, त्याला आपण काय म्हणायचं आहे, सॅम्पल स्पेस. हे लक्षात आलं का तुम्हाला? हो सर. ओके, सो सॅम्पल स्पेस मध्ये सेकंड असाइनमेंट काय, यू हॅव 5 number of observation in a population and you have to draw a sample of size 3. You have to draw a sample of size 3 and find out a sample space for this problem. ओके, काय करायचं आहे, पॉप्युलेशन मध्ये 5 युनिट आहेत,
सॅम्पल आपल्याला कितीचं ड्रॉ करायचं आहे? 3 या साईजचं, 3. ओके, आणि त्याच्यासाठी सॅम्पल स्पेस आपल्याला डिफाईन करायची. तो डिफाईन करत असताना सॅम्पल स्पेस पहिला युनिट काय असेल? 1 1 1, बरोबर? येस. हा, त्यानंतर 1 1 2 1 1 3 1 1 4 1 1 5 झाल्यानंतर परत 1 2 1 1 2 2 1 2 3 असं करत करत जायचं. लास्टचा पॉइंट काय असेल? 5 5 5, बरोबर आहे ना? सो टोटल नंबर ऑफ युनिट्स इन सॅम्पल स्पेस किती असतील? टोटल नंबर ऑफ युनिट्स इन सॅम्पल स्पेस. फॉर एक्झाम्पल, जर माझ्याकडे कॅपिटल N इज इक्वल टू 3 आहे, कॅपिटल N इज इक्वल टू 3 आहे, आणि स्मॉल n जर मला 1 म्हणजे एक सॅम्पल ड्रॉ करायचा आहे 3 पॉप्युलेशन मधून, 3 ऑब्झर्वेशन, पॉप्युलेशन मधील 3 ऑब्झर्वेशन वापरून एक सॅम्पल ड्रॉ करायचा आहे. किती येणार? 3 येणार. गुड, व्हेरी गुड. सो तुम्ही एक चार्ट करा. काय? पॉप्युलेशन युनिट्स, सॅम्पल युनिट्स आणि टोटल नंबर ऑफ युनिट्स इन सॅम्पल स्पेस. सो पॉप्युलेशन मध्ये 3 युनिट, सॅम्पल मध्ये 1 युनिट, टोटल किती झाले? सॅम्पल स्पेस मध्ये 3 झाले. आता पॉप्युलेशन मध्ये 3, सॅम्पल 2 किती घेणार? मग 8 होणार ना. म्हणजे किती होणार बघा? 1 1, बरोबर ना? 1 2 1 3, त्यानंतर 2 1 2 2 2 3, आणि 3 1 3 2 3 3, म्हणजे 9 होतील आय थिंक. नाही सर, आपण पॉप्युलेशन 8 होणार. पॉप्युलेशन 3 घेतलेली आणि सॅम्पल आपण 2 घेतलेले, म्हणजे स्मॉल n आपण 2 घेतलेले आणि कॅपिटल N 3 घेतलं. मग 2⁻³ असं आपण घेतलं तर 2 × 2 × 2 = 8. म्हणजे तो फॉर्म्युला नाही होणार का 3:2 होणार? नाही सर, 2⁻³ ना. आय थिंक 3:2 होणार बघा. सॅम्पल लिहा तिथे, सांगतो मी. 1 1, हा सर, 3:2 येणार, बरोबर. 1 1, कारण मगाशी बरोबर ना? सिंपल आपल्याला तेच करायचं आहे. येस सर. कॅपिटल N⁻² स्मॉल n, कॅपिटल N⁻² स्मॉल n इतके सॅम्पल्स येणार आहेत ते. फॉर एक्झाम्पल आता 3चं करायचं आहे. स्मॉल n येणार का काय येणार? 3चं करायचं असेल तर काय करणार? 3 of 3 किती येणार बघा? 1 1 1 1 2 1, बरोबर ना सर? 27 सर. 27 येणार का? 1 1 1 1 2 1 1 2 1 1 3, 27 येतील आय थिंक ती, बरोबर? ते चेक करा. सो कॅपिटल N⁻² येणार. आता यामध्ये सर आपण सर तुम्ही जे एक्झाम्पल दिलात ना आता इथे वरती, त्याच्यावर जर आपण कॅल्क्युलेट केलं ना तर तेच म्हणजे तसंच येतंय. कॅपिटल N⁻² स्मॉल n = जे आन्सर येतात तेवढे सॅम्पल स्पेस येतात. कारण तुम्ही कॅपिटल N 4 दिलेलात आणि स्मॉल n 2 दिलेलात. मग 4⁻² 16 झालं, मग ते बरोबर 16च येतात. मग माझा फॉर्म्युला थोडा 16 येतात ना? हो, हे 16 येतात. ओके ओके, ठीक आहे. सो यामध्ये परत 2 भाग पडतात, एक रिपिटेशन आणि विदाउट रिपिटेशन. ओके, सो रिपिटेशन म्हणजेच काय? 1 1 किंवा 1 2 2 1 यामधलं एकच घ्यायचं आहे. लक्षात आलं का? 1 2 घेतला का किंवा 2 1 घेतला का, एकच येणार. 1 1 सुद्धा येणार नाही. ओके,
सो विदाउट रिपिटेशन जर कन्सिडर केलं तर काय येतंय बघा 1 2 1 3 1 4 2 1 2 3 2 4 ओके असे टोटल किती येणार आहे हे एन सी एन येणार किती येणार आहेत एन सी एन सो विदाउट रिप्लेसमेंट आणि विथ रिप्लेसमेंट यामध्ये परत सॅम्पल मध्ये दोन पार्ट पडणार आहेत सॅम्पल स्पेस मध्ये लक्षात आलं का ओके विथ रिप्लेसमेंट मध्ये काय होतं की जे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे ड्रॉन ऑब्झर्वेशन जे आहे ते रिप्लेस करायचं आपल्याला म्हणजे जेणेकरून सेकंड चान्सला ते सुद्धा पुन्हा परत काय होईल आपल्याला सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी आहे ओके सो 1 1 1 2 1 3 1 4 या अशा गोष्टी होतील आणि विदाउट रिप्लेसमेंट मध्ये दोन गोष्टी टाळायच्या आहेत आपल्याला की एकदा का 1 सिलेक्ट झाला की तो सेकंडला सिलेक्ट होणार नाही त्यानंतर 1 2 एकदा सिलेक्ट झाला तर परत 2 1 घ्यायचा नाही एकदाच घ्यायचा सॉरी 1 2 2 1 चालेल पण ज्यावेळी 1 एकदा सिलेक्ट झाल्यानंतर परत पुन्हा तिथे 1 येणार नाही किंवा 2 सिलेक्ट झाल्यानंतर परत 2 येणार नाही 3 सिलेक्ट झाला तर परत काय होणार नाही 3 येणार नाही लक्षात आलंय ना सो यावेळी काय होणार टोटल नंबर ऑफ पॉइंट्स किती येणार आहेत ते कॅपिटल एन सी फॉर कॉम्बिनेशन बरोबर ओके हॅलो येस सर. हा सो पॉप्युलेशन सॅम्पल आणि सॅम्पल स्पेस या समजल्या काय गोष्टी येस सर. ओके हो सर. देन सॅम्पलिंग डिझाईन सॅम्पलिंग डिझाईन म्हणजे काय तर पॉप्युलेशन सॅम्पल स्पेस आणि प्रोबॅबिलिटी ऑफ अक्रन्स या 4 गोष्टींना मिळून आपल्याला काय म्हणायचं आहे सॅम्पलिंग डिझाईन म्हणजेच काय प्रत्येक सॅम्पल अकर होण्याची प्रोबॅबिलिटी ही जी डिफाईन केलेली असेल ती नोन असेल किंवा अननोन असेल याला आपण काय म्हणायचं सॅम्पलिंग डिझाईन अ कॉम्बिनेशन ऑफ सॅम्पल स्पेस अँड असोसिएटेड प्रोबॅबिलिटी मेजर इज कॉल्ड ॲज सॅम्पलिंग डिझाईन आता म्हणजेच बघा सॅम्पल मध्ये किती पॉइंट्स असणार आहेत number of observation in a sample 2 population number of observation in population are 4 so sample space जे आहे 1 2 1 3 1 4 2 3 2 4 3 4 आणि त्याच्या असोसिएटेड प्रोबॅबिलिटीज इथं त्या दिलेल्या आहेत नोन आहेत ओके आणि यालाच आपण काय म्हणणार आहोत सॅम्पल स्पेस आणि प्रोबॅबिलिटीज यालाच आपण काय म्हणणार आहोत एकत्रितरित्या सॅम्पलिंग डिझाईन ओके आणि सॅम्पलिंग डिझाईन मध्ये PRI म्हणजेच काय प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्टिंग आयथ युनिट ऍट आर्थ ड्रॉ ही जी प्रोबॅबिलिटी आहे ती पुढे नेक्स्ट ज्यावेळी डेरिव्हेशन आपण प्रूव्ह करू त्यावेळी आपल्याला लक्षात येईल ओके सो हे फक्त डेफिनेशन फक्त लक्षात घ्या नेक्स्ट आहे सॅम्पलिंग स्कीम सॅम्पलिंग स्कीम म्हणजे काय बघा सॅम्पलिंग स्कीम गिव्स a conditional probability of selection of units of different draws that is specifies the values of p of I is equal to 1 to so on up to n so p1 of I म्हणजेच काय selection of ith unit at first draw pk of IK काय म्हणतात त्याला सिलेक्शन ऑफ IKth unit given that I1 I2 IK -1 units are already drawn okay at kth draw okay so ही जी कंडिशनल प्रोबॅबिलिटी आहे त्या कंडिशनल प्रोबॅबिलिटीला सॅम्पलिंग स्कीम म्हणायचं ओके क्लिअरली सॅम्पलिंग स्कीम इज नोन द सॅम्पल मे बी ड्रॉन readily and therefore P of S is equal to P1 of I1, P2 of I2 given I1, P3 of I3 given I1, I2 so on. यालाच प्रोबॅबिलिटी मधील यालाच कंडिशनल प्रोबॅबिलिटी मधील रूल ऑफ
आय थिंक काय बरं त्याचं नाव आठवत नाही. सो ओके, नेक्स्ट टाइम मी सांगेन तुम्हाला की P1 ऑफ I1 कंडिशनल प्रोबॅबिलिटी ज्या आहेत म्हणजे सिलेक्शन ऑफ ऑल द युनिट्स इन अ सॅम्पल इन ईच ड्रॉ, याला आपण प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेस P ऑफ S असं म्हणतो. ओके, आणि ही जी आहे ही प्रोबॅबिलिटी जी आहे ती प्रोबॅबिलिटी P1 ऑफ I1 P2 ऑफ I2 गिवन I1 म्हणजेच काय, सिलेक्शन ऑफ I2 unit, selection of I2th unit at second draw given that I1th unit is already drawn. P3 म्हणजेच काय, so selection of I3th unit at third draw given that I1 and I2 units are already drawn, and so on. Selection of I-nth unit at nth draw given that I1, I2, In minus 1 units are already drawn. म्हणजेच काय, n-1 युनिट्स हे ऑलरेडी ड्रॉन झालेले आहेत आणि nth ड्रॉला In युनिट सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे इथं दिलेली आहे. आणि यांचा प्रोडक्ट जो असतो, ओके, या प्रोडक्टला आपण प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेस जे आपण म्हणतो. ओके, सो यामध्ये इथं एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. सपोज n इज इक्वल टू 4, n इज इक्वल टू 2. त्यामध्ये सिलेक्शन ऑफ ड्रॉइंग सॅम्पल 1, 2 इज गिवन बाय सॅम्पल 1, 2 सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी. एक तर 1, 2 सिलेक्ट झाला पाहिजे किंवा 2, 1 सिलेक्ट झाला पाहिजे. मग 1, 2 सॅम्पल सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी कशी डिफाइन करणार, फर्स्ट ड्रॉला 1 होईल, सेकंड ड्रॉला 2 गिवन दॅट फर्स्ट ड्रॉला 1 होईल. सो फर्स्ट ड्रॉला 1 सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी जर प्रत्येक युनिटची प्रोबॅबिलिटी सेम असेल 1, 2, 3, 4 चारही मध्ये प्रत्येक युनिट ड्रॉ होण्याची प्रोबॅबिलिटी सेम असेल तर ती कशी असणार आहे 1/4. आणि एकदा का 1 झाला की त्याला आपण रिमूव्ह करायचा आहे आणि सेकंड 2, 3, 4 मध्ये 3 युनिट राहतील आणि त्याची प्रोबॅबिलिटी सेकंड येण्याची प्रोबॅबिलिटी 1/3 आणि यांचा प्रोडक्ट 1/12 होईल. त्या पद्धतीने प्रोबॅबिलिटी ऑफ S जी आहे ती 1, 2 आणि 2, 1 ची 1/12, 1/12, 1/6 होईल. ओके, इथे लेक्चरचा टाइम संपणार आहे त्यामुळे लेक्चर बंद होईल. ओके, सो उद्या आपण सॅम्पलिंग स्ट्रॅटेजीज स्टडी करू. ओके.